न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। इंदिरानगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते अवधूत कुलकर्णी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। अनेक मान्यवरांची उपस्थिती व कौतुकाची थाप इंदिरानगर परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचे अध्यक्ष श्री अवधूत कुलकर्णी यांचा वाढदिवस काल प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे अत्यंत उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात परिसरातील अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमात नगरसेवक श्याम बडोदे, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे यांच्यासह श्री कुलकर्णी यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी अवधूत कुलकर्णी यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली। मला वाटतं अवधूत सारखा इनोसंट आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा इंदिरानगर मध्ये जे पहिले 4-5 लोक असतील त्यातला पहिला क्रमांक जर कोणाचा येत असेल तर तो अवधूतची असेल। कारण आपण बघतोय का या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून चंद्रकांत नाना खोडे जरी जॉगिंग ट्रॅक आपल्या माध्यमातून किंवा आपल्या निधीतून किंवा आपली संकल्पना बांधण्याची असेल, परंतु त्याची खरी निगा राखायचं काम जर कोणी करत असेल तर ते अवधूतची असेल। आणि खऱ्या अर्थाने इंदिरानगरचं एक भूषण ठरलेलं ते जॉगिंग ट्रॅक आहे। आणि फक्त त्या जॉगिंग ट्रॅक बद्दलच नाही, या इंदिरानगर परिसरामध्ये, राजूनगर परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये कुठेही काही समाज उपयोगी जर काम करायचं असेल आणि ते अवधूतजींना जर कोणी सांगितलं तर त्याचा पाठपुरावा करून जोपर्यंत ते काम होत नाही, ते काम तडीच नेत नाही, तोपर्यंत अवधूतजी ते सोडत नाही। आणि अशा या निष्पाप आमच्या मित्राला आजच्या दिवशी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या मनातील इच्छा, आकांक्षा, मनोकामना जे काही असतील ते परमेश्वर पूर्ण करो, त्यांचं आरोग्य निरोगी राहावं। प्रथमतः माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि आपल्या या मंडळीच्या लाडके आमदार काही फरांदे यांच्या वतीने मी अवधूत भाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आमच्या वीणा दिदी व या भवनमधले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि त्यांच्या वतीने देखील मी अवधूतांना शुभेच्छा देतो। सोपा, साधा, सरळ असा हा मनुष्य आहे। कोणतंही काम सांगा, पक्षाचा असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, सुखाचा असो, दुःखाचा असो, हिराऱ्यांनी भाग घेणारा आणि प्रथम उभा राहणारा व्यक्ती म्हणजे आपल्या एरियातली कोणी असेल तर ती अवधूत दादा कुलकर्णी आहे। एवढं बोलतो, बोलण्यासारखं खूप आहे, पण आपण केव्हाच्या आलेल्या बसलेल्या एवढं बोलतो, माझ्या शब्दाला विराम देतो। और हमारे प्यारे अवधूत भाई जी, कहा जाता है जो सबको प्यारा वो भगवान को प्यारा, अथवा जो भगवान को प्यारा वो सबको प्यारा। तो अवधूत भाई भगवान के भी उतने ही प्यारे हैं, क्योंकि अवधूत भाई ने आज उनकी वजह से, आज आपको पता है कि कई बार हम भगवान के पास चल के जाते हैं, लेकिन उनके लिए भगवान चल करके यहाँ आए। आप ये सोचो कि जब एक केंद्र रानीनगर में भी चल रहा है और अभी इंदिरानगर में भी चल रहा था, तभी अवधूत भाई नहीं आ पाए, लेकिन जैसे ही उनके घर के पास सेंटर आ गया, अर्थात भगवान को ही अवधूत भाई के लिए चलकर आना पड़ा। श्री कुलकर्णी हे एक अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे की कोणत्याही गरजवंताच्या हाकेला तात्काळ धावून जातात। समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची ओढ त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते। विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, गरजूंना मदतीचा हात आणि इंदिरानगर परिसरात आरोग्यदायी उपक्रम राबवण्यासाठी त्यांचे योगदान हे निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून केली असून तेथेही त्यांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण निर्माण केले होते। अवधूतजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर अवधूतजीचे गुण इतके आहेत की सगळेजण गाता गाता थकतील, पण ते संपणार नाहीयेत। सगळ्यांकडे वेगवेगळा अनुभव आहे सगळ्यांचा। आता मला वाटतं की कोणी उल्लेख केला नसेल अजून की आमच्या अवधूतजींना हौस आहे ना ती प्रत्येकाला चहा पाजायची। किती जणांनी अनुभव घेतला याचा? खूप। कोणीही भेटून द्या, अवधूतजी चहा पाजणार, किती मोठा ग्रुप असू द्या, कार्यक्रम कुठला असू द्या, चहा मात्र मॅडम फक्त अवधूतजी पाजता जाणार। अगदी
सो खूप 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 असे गुण आहेत अवधूतजींकडे. सांगायला लागलं तर बराच वेळ होईल, पण मी अवधूतजींसाठी एक नक्कीच बोलेन की उड़ान ऐसे भरो कि आसमान झुक जाए, उड़ान ऐसे भरो कि आसमान झुक जाए, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट ही लेता है यहाँ पे, लेकिन जिंदगी जियो ऐसे कि अपनी मिसाल बन जाए. अवधूतजी, पूर्ण जॉगिंग ट्रॅक कमिटी, महिला मंडळ यांच्यातर्फे मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जसं स्वच्छतेचे प्रेमी तसेच ते निर्मळ मनाचे सुद्धा आहे. इतरांना पुढे करून नेहमी पडद्यामागे राहणारे आमचे अवधूत दादा कधीही कुठल्याही प्रलोभनात खर्चाच्या बाबतीमध्ये म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च झाले तरी चालतील, पण परिसर मात्र बरं का नाना, स्वतःच्या खिशाला जळ पोचली तरी चालेल, पण परिसर मात्र स्वच्छ ठेवण्याचं काम निर्मळ मनाचा माणूस निर्मळ पद्धतीने करत असतो. आणि म्हणूनच तुम्ही त्यांना जॉगिंग ट्रॅकचे अध्यक्ष केलंय. आणि आमचा योगाचे ग्रुपचे प्रणेते म्हटलं तरी पण चालेल की त्यांच्याचमुळे अखंडित आज 5 महिने पूर्ण झाले आणि 6वा महिना सुरू झालेला आहे. आणि जागेची उपलब्धता, परमिशन्स, पोलीस स्टेशनची परमिशन्स वगैरे, त्याच्यानंतर आपण इथे महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम झाला माझ्या पिता ब्रह्माकुमारच्या सेंटरच्या वतीने. त्यावेळेस सुद्धा ते आम्ही दोघी सोबतच होतो. एक अग्रेसर ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन त्यांनी सगळं ते कार्य पार पाडलं. आज त्यांचं इगतपुरीमध्ये नुसतं महिंद्रामध्ये नाही तर संपूर्ण इगतपुरीमध्ये आज त्यांचं नाव निघतं. कारण त्याचा जो स्वभाव आहे, त्यांनी कधीही कुठला माणूस, मग तो गरीब असो कोणी असो, का स्वभाव म्हणजे मदत, फक्त मदत म्हणजे मदत. खरं सांगायचं म्हटलं तर कंपनीत असताना थोडक्यात एक उदाहरण देतो. त्यांच्याकडे ना नेहमी ना कॅन्टीनच्या कुपनाची थप्पी राहायची, कॅन्टीनच्या कुपनाची थप्पी राहायची. प्रत्येक जण फक्त टॉपरमधून कॅन्टीनचं आपल्याला जे लागणार आहे तेवढं कुपन घेऊन जायचं. पण अवधूत हा अशी व्यक्ती की कोणी आलं ना, भले ट्रान्सपोर्टचा ड्रायव्हर असो नाही तर कोणी कॅज्युअल लेबर असो, त्याला आवर्जून विचारणार, बाबा जेवण करायचं का, कुपन हवंय का, आणि खिशातून काढून कुपन द्यायचे. इतका दानशूर माणूस, एवढं स्वभावाने निर्माण की सगळे 80-90% जो बर्थडे सेलिब्रेट होते हैं उसका अंदाज ही कुछ निराला होता है. लेकिन अपने अवधूत जी ये बर्थडे सेलिब्रेट करने की उन्होंने मुझे 15 दिन पहले कल्पना की थी. उन्होंने बोला था कि कुछ अलग सा बर्थडे आज सेलिब्रेट करने का हिस्सा है. तो आज मैं इनको बहुत सारी बधाई दूंगा, क्योंकि 4-5 सालों से इंदिरानगर जॉगिंग ट्रैक का अध्यक्ष के नाते वो काम संभाल रहे हैं. ये जो दिखता है तो इस एगो फ्रॉम Mahindra & Mahindra Igatpuri plant. I saw him couples of years that anywhere he goes, after all, first he asks, चाय लोगी क्या? त्यांच्या धर्मपत्नी या कार्यक्रमात उपस्थित आहे. मला अवधूतबद्दल एवढंच सांगायचं की त्यांचा माझ्या वयात 2 वर्षाचा फरक आहे. ते उत्कृष्ट स्पोर्ट्समन म्हणून महिंद्रामधून रिटायर झाले. त्यांचा मित्र म्हणजे माझा मित्र म्हणजे हरीशजी जो नेव्ही सैनिक आहे. आणि तिघांचा एक ग्रुप तिरंगा ग्रुप म्हणतो आम्ही. आमचा झेंडा बनवतो ताईंना माहिती. आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला जाऊन आपल्या जीवनातला आनंद लुटत असतो आणि लोकांना काय मदत होईल त्याप्रमाणे करत असतो. आजच सकाळी एक मोठा कार्यक्रम झाला सैनिक असल्यामुळे आमच्या दोघांचा ऑपरेशन सिंधूरचं जो आमच्या ज्यासाठी त्यांनी सत्कार ठेवला होता. तर आज फारच
महत्त्वाचा दिवस आहे. अवधूत वेलकम अवधूत आता त्यांच्या मित्रांना भेटण्यामध्ये दिली मला. कालच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात. या सोहळ्यात केवळ वाढदिवसाचे औचित्य नव्हते तर एक सामाजिक समरसतेचा संदेशही होता.